पुण्याच्या अनेक भागात सध्या पाणीबाणीची परिस्थिती आहे। अशातच शिवाजीनगरमधील खैरवाडी परिसरात नागरिकांनी पाणी नाही तर मत नाही असे बॅनर लावलेत। पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। पिंपरी चिंचवड शहराला आंध्रा धरणातून मुबलक पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे औद्योगिक नगरीचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। चिखली, मोशी, दिघी, डुडुळगाव या भागामध्ये सुरळीत पाणी पुरवठा होत नाहीये। महापालिकेने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे, तर पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासन करतंय। रविवारी मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल। सेंट्रलवर माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 दुपारी 3:55 दुरुस्तीची कामं केली जातील, तर ठाणे आणि वाशी नेरूळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरही ब्लॉक घेतलाय। सकाळी 11 अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। 10 मिनिटांपासून दुपारी 4:10 या स्थानकांदरम्यान लोकल बंद राहतील। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजपासून मंगळवारपर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली। आजपासून वीकेंड आणि सुट्ट्या आहेत, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। यातून मोठी वाहतूक कोंडी होण्याचाही अंदाज आहे। हे टाळण्यासाठीच आजपासून दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक्सप्रेस वेवर बंदी असेल। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम करत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। मंदिराच्या दगडी भिंतींमधील दगडांमध्ये अंतर पडलं, तसंच छताचा काही भाग आणि दगडी खांबांमध्येही अंतर पडल्याचं समोर आले, तर काही दगडांना भेगा गेल्यात। पुरातत्व विभागाकडून सध्या विठुरायाचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी या भागात काम सुरू आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात प्लास्टिकच्या कारखान्याला आग लागली। मुसळ गावात ही दुर्घटना घडली। MIDC सिन्नर नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं, मात्र आग एवढी भीषण होती की यात त्र्यंबक प्लास्टिक कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला। उल्हासनगरमध्ये ब्रँडेड कंपनीच्या नावाचा लोगो वापरून बॅग विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। शहरातील श्रीराम चौक परिसरात एका दुकानात लोगो तयार केले जात होते। पोलिसांनी या दुकानावर छापा टाकत लाखोंचे साहित्य जप्त केले। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। वाशिम जिल्ह्यातील पन्हाळा चेकपोस्टवर 3,10,000ची रोकड आढळली। वाहन चालक पुसदकडे ही रक्कम घेऊन जात होता। ऊसतोड मजुरांचा पगार देण्यासाठी जात असल्याची माहिती वाहन चालकाने दिली, मात्र पैशांचा योग्य हिशेब लागत नसल्यामुळे ही रक्कम अखेर तपासणी पथकाने ताब्यात घेतली।